नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर वीकेंड आहे, सॅटर्डे संडे. वीकेंड म्हणजे सर्वांसाठी खूप स्पेशल असतो, कारण सर्वांनाच घरात सुट्टी असते, त्यामुळे आपण गृहिणी सुद्धा थोड्याशा फ्री असतो. तर वीकेंडला माझं कसं प्लॅन असतं कामाचं, किचनचं काम मी कसं आवरते आणि कशा प्लॅनिंगनुसार माझं काम चालतं किचनचं, जेणेकरून आठवडाभर मी जास्तीत जास्त फ्री कशी राहील आणि किचनचा जो वेळ आहे तो माझा जास्तीत जास्त वाचेल कसा, याकडे माझं जरा जास्त लक्ष असतं. तर मी काय करते, सॅटर्डे संडे हे जे 2 दिवस असतात ते दिवस आरामासाठीच असतात, नो डाऊट. पण मी आठवडाभराची जी काही कामं असतात ती ह्या वीकेंडला करून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून माझी वीकडेज जे आहेत ते खूप स्मूथली जाईल, कमी वेळामध्ये माझी कामं पटापट आटोपतील. तर त्या हिशोबाने मी काही तयारी करत असते शनिवार रविवारी. तर मी काय काय तयारी करते किचनमध्ये, कशा प्रकारे माझी किचनचं काम असतं, वीकेंड वर्क माझं काय काय असतं, ते मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग फटाफट व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, शनिवारची सकाळ बघा किती रम्य आणि मस्त दिसत आहे. आणि माझी पण सकाळ एकदम आरामशीर आज झालेली आहे, कारण सुट्टी आहे सगळ्यांना घरात. आणि सुट्टी असलं की कसं आपलं सगळी कामं आरामशीर असतात. उठल्यानंतर मी बाकीची जी माझी रोजची कामं असतात ती आवरून घेतली आणि पहिले स्वयंपाकाला लागली, कारण नाश्ता न करता मी डायरेक्टली स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मी कोबीची भाजी आणि चपाती बनवली होती. डाळ भात नाही बनवला, कारण आज माहीला डाळ भात नव्हता खायचा, तिला मसाले भात खायचा होता. मग म्हटलं चला कोबीची भाजी आणि चपातीनंतर मसाले भात पण करून टाकूया. तर मी लसूण वगैरे साफ करायला घेतला मसाले भातासाठी, पण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आलं लसणाची पेस्ट संपलेली आहे. सर्व जे वाटण वगैरे आपण करून ठेवतो आठवडाभराचं ते संपलं आहे. त्यानंतर बरीच अशी कामं जी मी आठवड्याच्या शेवटी करत असते, वीकेंडला करत असते, ती सर्वच कामं माझी बाकी आहे हे माझ्या लक्षात आलं. मग काय मी ठरवलंच की म्हटलं चला वीकेंड वर्कला सुरुवात करूया, आणि त्यानिमित्ताने आपला व्लॉग पण शूट करून होईल की मी वीकेंडला काय काय काम करते. तर सर्वात महत्त्वाचं माझं जे काम असतं ते म्हणजे आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण हे वेळेवर साफ करत बसायला किती वेळ लागतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. साधारणतः प्रत्येकच रेसिपीमध्ये आलं लसणाची पेस्ट आपल्याला लागतेच. त्यामध्ये मी इथे थोडीशी मिरचीसुद्धा टाकत आहे, कारण मिरचीमुळे खूप टेस्ट येते आलं लसणाच्या पेस्टला. आणि हे जे मिश्रण मी आता करून ठेवते वाटण, ते जवळपास सर्वच भाज्यांना चालतं. आणि कोणती एखादी फ्राय भाजी जरी आपल्याला करायची असेल, जशी भेंडीची भाजी असो, नाहीतर अजून कोणती टोमॅटोची बटाट्याची भाजी असो, कोणत्याही भाजीमध्ये हे जे वाटण आहे हे छान लागतं, टेस्ट येते यामुळे फार. तर मी हे संपलं की लगेच करून ठेवते. खूप जास्त क्वांटिटीमध्ये मी नाही बनवून ठेवत, तुम्ही बघू शकता फार कमी क्वांटिटीमध्ये बनवते, कारण काही दिवसानंतर त्याला उग्र असा वास यायला लागतो. जरी आपण फ्रीजमध्ये ठेवतो तरीसुद्धा त्याचा टेस्टसुद्धा बदलते आणि वाससुद्धा यायला लागतो. त्यामुळे मी एका आठवड्यापुरतंच बनवून ठेवते, 8 दिवस पुरेल असं. त्यानंतर शेंगदाणे. आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळे नाशिककडच्या भागामध्ये तुम्हाला माहितीच असेल की शेंगदाण्याशिवाय कोणतीच भाजी होत नाही, आणि मला तर शेंगदाणे खूप आवडतात. म्हणजे मी नुसते असे खाण्यासाठी सुद्धा शेंगदाणे खाऊ शकते, मला इतके आवडतात. त्यामुळे बहुतेक माझ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कूट दिसेलच. आणि खिचडी वगैरेमध्ये सुद्धा मी शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे जे आहे ते टाकत असते. त्यानंतर मटकीच्या भाजीमध्ये सुद्धा अख्खे शेंगदाणे मी वापरत असते. तर माझ्या किचनमधला तर अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे शेंगदाणे. तर आता मी हे शेंगदाणे भाजून यासाठी ठेवते, कारण आपल्या इकडे मुंबईमध्ये वातावरण जे आहे ते अतिशय दमट असतं, आणि आता उन्हाळा सुरू होणार आहे. तर दमट वातावरणामुळे शेंगदाण्यांना बुरशी येऊ शकते, लवकर शेंगदाणे खराब होतात. त्यामुळे मग मी काय करते, एकखट्टी असे अर्धा किलो शेंगदाणे आणते. त्यानंतर सर्व शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेते. त्यानंतर याचे 2 पार्ट करते. अर्ध्या पार्टचे जे शेंगदाणे असतात ते अख्खे मी डब्यामध्ये भरून ठेवते, आणि उरलेल्या पार्टचे जे शेंगदाणे आहेत, म्हणजे साधारणतः पाव किलो शेंगदाणे जे आहेत ते मी अशा प्रकारे कूट करून हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून मला कधीही कोणत्या भाजीसाठी कूट लागतो तेव्हा मी डायरेक्टली हा डबा उघडून कूट वापरू शकते, आणि माझा त्यामुळे भरपूर वेळ वाचतो. प्रत्येक वेळेला मिक्सर लावण्याची मला गरज पडत नाही. तर ज्याप्रमाणे शेंगदाणे इम्पॉर्टंट आहेत, त्याचप्रमाणे खोबरंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डेली लाईफमध्ये. प्रत्येक भाजीमध्ये तरी, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये नाही पण काही भाज्यांमध्ये तरी आपण खोबरं यूज करतोच. मी जास्त खोबऱ्याचा वापर नाही करत, कारण मला खोबऱ्याच्या भाज्या जास्त खाल्ल्या किंवा जास्त वाटणाच्या भाज्या जर मी खाल्ल्या तर मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. पण एखादी वाटणाची भाजी असेल, जशी वाटाण्याची पातळ आमटी करायची असेल, किंवा मसूरची आमटी, किंवा कोणत्याही कडधान्याची जेव्हा आपण आमटी करतो तेव्हा आपल्याला हे वाटण टाकल्याशिवाय
त्याला चव येत नाही. त्यामुळे मी काय करते की शेंगदाण्यांसारखेच खोबरंसुद्धा अशा प्रकारे किसून घेते. त्यानंतर ते व्यवस्थित खरपूस लालसर भाजून घेते आणि ते सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवते. आधी मी काय करायची ना, हे वाटण रेडी करून ठेवायची. म्हणजे खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळं एकत्र करून वाटण रेडी करून ठेवायची डब्यामध्ये. फ्रीजमध्ये ठेवलं की ते जास्त दिवस टिकतं. पण हल्ली मी तसं करत नाही. हल्ली मी काय करते तर अशा प्रकारे मी खोबरं व्यवस्थित भाजून ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते. त्यानंतर मी गावावरून जो कांदा भाजलेला आणला होता तो अजूनही माझ्याकडे डबाभर कांदा अजूनही फ्रीजमध्ये मी ठेवलेला आहे आणि तो मी अजूनही वापरते. तर मी काय करते, जेव्हा मला वाटणाची भाजी बनवायची असेल तेव्हा हा खोबऱ्याचा किस, त्यानंतर जो कांदा भाजलेला आहे तो कांदा आणि त्यानंतर जो आलं लसणाची पेस्ट मी रेडी केली, हे सगळं एकत्र करून मी मिक्सरमध्ये बारीक वाटते आणि माझं वाटण फ्रेश असं वाटण रेडी होतं. त्यामुळे मी हल्ली अशा प्रकारेच वाटण रेडी करते. आधी मी सगळं एकत्र वाटण बनवायची, पण आता मी तसं करत नाही आणि अशा प्रकारे वाटण बनवलं की जास्त टेस्ट येते. तर मध्येच बघा मला संत्री खावीशी वाटली तर मी एक संत्री जी आहे ती सोलून खायला घेतली. मला थोडंसं काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होत होती आणि जेव्हा मला गोड खायची क्रेविंग होते तेव्हा मी काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा असं वाटतं कोणतं तरी फ्रूट खावं. तर त्यानंतर मी जो खोबरा आहे तेही अशा प्रकारे कंटेनरमध्ये भरून ठेवलं व त्यानंतर पुढचं माझं वीकेंडचं महत्त्वाचं काम म्हणजे पीठ दळून ठेवणे. तर आपले पिठाचे जे डबे असतात ते आता माझा 7 किलोचा डबा आहे पिठाचा. मी एकाच वेळेला 7 किलो पीठ गव्हाचं दळून आणते आणि ते पीठ आणलं की मला आरामशीर ते 15 ते 20 दिवस, महिनाभरसुद्धा कधी कधी जातं. म्हणजे डिपेंड्स, कधी चपात्या कमी कधी जास्त लागतात, तर कधी भाकरीचं प्रमाण जर जास्त झालं किंवा राईस जास्त बनवला तर चपाती कमी लागते. तर त्याप्रमाणे मग मला जेव्हा जेव्हा पीठ मळायचं असतं तेव्हा मला पूर्ण तो 7 किलोचा डबा बाहेर काढून आणि मग त्यानंतर ते त्यातून पीठ घ्यायचं म्हणजे खरंच खूप कंटाळवाणं वाटतं. मग मी काय करते की वीकेंडला मोठ्या डब्यातून छोट्या डब्यामध्ये अशा प्रकारे पीठ चाळूनच भरून ठेवते. पीठ चाळून ठेवलं तर आपला बराच वेळ वाचतो त्यामध्ये. जेव्हा आपल्याला चपाती करायची असते आपण याच्यातून डायरेक्टली पीठ घेऊन मळू शकतो. आपल्याला पीठ चाळण्याची गरज नसते आणि डबा हा खूप छोटा असल्यामुळे कमी जागेमध्ये ॲडजस्ट होतो आणि हँडी असल्यामुळे आपल्याला इझिली जेव्हा पीठ मळायचं आपण हा डबा काढून पीठ मळू शकतो. आपल्याला तो 7 किलोचा डबा प्रत्येक वेळेला हाताळण्याची गरज नसते आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे माझ्या वीकेंडमधलं. त्यानंतर मी सर्व चेक करते की कोणकोणती पीठं संपलेली आहेत, कोणती नाही आहेत. ही वीकेंडची कामं असतात माझी. आणि मग जर एखादं पीठ संपलेलं असेल तर लगेच दळून आणायचं. तर तुम्ही बघू शकता की सध्या तरी चण्याचं पीठ माझं आहे, नाहीतर हे एक काम असतं माझं की चण्याचं पीठ संपलं तर ते सुद्धा दळून आणायचं. त्यानंतर ज्वारीचं पीठ जे खूप महत्त्वाचं आहे, मला रोजच ज्वारीची भाकरी लागते, तर ते सुद्धा मी बघितलं की आहे बऱ्यापैकी. म्हणजे अजून 8 दिवस जाईल एवढं पीठ तरी माझ्याकडे अवेलेबल होतं. त्यामुळे तोही डबा मी पुन्हा चेक करून ठेवून दिलेला आहे. तर अशा प्रकारे वीकेंडची बरीचशी कामं माझी झालेली आहे. या सर्व कामांबरोबर भाज्यांचं सुद्धा काम असतं, ते सुद्धा मी आटोपून घेतलं. ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, कारण मागच्याच व्हिडिओमध्ये मी भाज्या कशा प्रकारे नियोजनबद्ध फ्रीजमध्ये ठेवते आणि आठवड्याचं माझं भाज्यांचं नियोजन कसं असतं त्याचा मी वेगळा व्लॉग बनवलेला आहे. तो व्लॉग तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. त्यामुळे मी ह्या व्लॉगमध्ये भाज्यांचं काहीच दाखवत नाही, फक्त एवढंच दाखवते तुम्हाला की मी भाज्या कशा प्रकारे फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत. सगळं काही आटोपल्यानंतर शेवटचं माझं महत्त्वाचं काम असतं म्हणजे किचनचं क्लिनिंग. किचनचं काउंटर टॉप जो आहे तो व्यवस्थित क्लीन दिसल्याशिवाय मला पूर्ण घर क्लीन आहे असं वाटतच नाही. पूर्ण घर जरी आवरलेलं असलं तरी जर किचनचा जर काउंटर टॉप जर आवरलेला नसला तर आपल्याला स्वच्छ पूर्ण घर आहे असं जाणवतच नाही. बघा, तुम्ही पण अनुभव घेतला असेल या गोष्टीचा की जोपर्यंत आपलं किचन क्लीन होत नाही आपलं पूर्ण घर स्वच्छ आहे असं आपल्याला जाणवत नाही. कदाचित तिथे माता लक्ष्मीची आणि माता अन्नपूर्णेची म्हणजे वास असतो, त्यामुळे आपण किचन हे नेहमी क्लीन ठेवलं पाहिजे. तर माझी वीकेंडचं वर्क सगळं झाल्यानंतर मी सगळं किचन जे आहे ते एक हात फिरवून घेतलेला आहे, कारण स्वयंपाकसुद्धा माझा झालेला होता. सकाळची भाजी होती आणि मला फक्त खिचडी करायची होती आणि त्यानंतर बाकी काही असं स्पेशल असं मी काही बनवणार नव्हती. तर वीकेंडचं वर्कसुद्धा माझं झालेलं आहे आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तर मी आता डिनर करून घेणार आहे, कारण रात्रीचे 9 वाजत आलेले आहे. साधारण 8:30-9च्या दरम्यान मी जेवण करून घेते, जास्त लेट नाही करत. तर हे किचन आता क्लिनिंग झाल्यानंतर मी लगेच डिनर करणार आहे. मग उरलेली कामं माझी नंतर करणार आहे. पण फ्रीजचं जे काम आहे ते माझं मेन मी करून घेतलेलं आहे.
सर्व भाज्या फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून मला त्या स्पष्ट दिसाव्या की कोणत्या कंपार्टमेंटमध्ये काय ठेवलेलं आहे. आणि जेव्हा मला भाजी करायची असेल तेव्हा समोर असं भरलेला फ्रीज बघून आपल्या मनातले प्रश्नही निघून जातात की फ्रीजमध्ये एवढ्या सगळ्या भाज्या आहेत, आपण पटकन फ्रीज उघडून कोणतीही भाजी कधीही करून खाऊ शकतो. तर हे सुद्धा एक फार महत्त्वाचं काम आहे माझ्या वीकेंड वर्कमधलं. एखाद्या भाज्या संपलेल्या असतील, म्हणजे आठवड्याभराच्या ज्या भाज्या असतात त्या संपलेल्या आहेत का ते सर्व चेक करायचं. त्यानंतर कोथिंबीरीचा आणि कढीपत्ता कोथिंबीरीचा जो मसाल्याचा डबा आहे तो रेडी करून ठेवायचा. आठवड्याभरच्या सर्व भाज्या ज्या ज्या लागतात त्या सर्व भरून ठेवायच्या. फ्रूट्ससुद्धा जे जे लागतात ते सुद्धा भरून ठेवायचे. तर अशा प्रकारे माझा फ्रीजसुद्धा सगळा रेडी झालेला आहे आणि याबरोबरच आठवड्याभराची कामंसुद्धा कंप्लीट झालेली आहेत. चला तर मी आता शांततेने माझं डिनर करून घेते. तर विकेंडला करायची जी कामं असतात त्यापैकी बऱ्यापैकी कामं माझी आत्ता कंप्लीट झालेली आहे. आणि आज शनिवार आहे. शनिवार रविवार दोन्ही मिळून मी कामं करत असते. मग त्याच्यामध्ये जी काही कामं माझी शनिवारी कंप्लीट होतील तेवढी होतील, उरलेली कामं मी रविवारी कंप्लीट करते. कधी कधी असं असतं ना की कधी म्हणजे नेहमीच असं असतं की माझं जे क्लिनिंग असतं घराचं ते पण मी मोस्ट ऑफ शनिवारीच करते. म्हणजे ते बाथरूमचं क्लिनिंग असो, वॉशरूम क्लिनिंग असो किंवा किचनचं थोडं फार आपलं क्लिनिंग असतं ना, जे आठवड्याभराचं क्लिनिंग असतं ते सुद्धा मी मोस्ट ऑफ शनिवारीच करते. त्यानंतर घराची जाळे वगैरे काढणं असो, तर हे जे काम असतं ते सुद्धा एक माझं विकेंडच्या वर्कमध्ये येतं. म्हणजे किचनचं विकेंडचं वर्क तर असतंच, पण किचन व्यतिरिक्त जे काही कामं असतात क्लिनिंगची वगैरे जी प्रत्येक विकेंडला मी करते, तर ती सुद्धा कामं असतात. पण त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम वगैरे बनवेल. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितलं की फक्त किचनशी रिलेटेडच मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की आपल्याला आठवडाभरामध्ये भरपूर वस्तू अशा लागत असतात की ज्या किचनसाठी खूप उपयुक्त असतात, स्वयंपाकासाठी खूप गरजेच्या असतात आणि त्या इझिली आपल्याला मिळाव्या, हँडी असाव्या अशा दृष्टीने आपण काही कामं विकेंडला करून ठेवतो. मग तुम्ही वर्किंग असाल किंवा नॉन वर्किंग असाल, हाऊसवाईफ असाल, तुम्ही जर ह्या पद्धतीने तुमचं किचन व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर तुम्हाला सुद्धा किचनचा जो वेळ आहे तो फार कमी लागणार आहे. किचन टायमिंग तुमचं कमी होणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही उत्कृष्ट आणि टेस्टी असा स्वयंपाकसुद्धा करू शकता आणि जो उरलेला तुमचा एक्स्ट्राचा टाईम आहे तो तुम्ही स्वतःला देऊ शकता, स्वतःच्या काहीतरी प्रगतीसाठी किंवा मुलांसाठी वगैरे फॅमिलीसाठी देऊ शकता. तर मला असं वाटतं की एव्हरी वुमन इज अ स्पेशल आणि तिने स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे किचनची कामं मध्ये अडकून न राहता. त्यामुळे मला असं वाटतं शनिवार रविवार थोडासा वेळ आपण जर एक्स्ट्राचा वेळ आपण जर किचनसाठी दिला, असे ह्या कामांसाठी जर आपण दिला तर मग आपण आठवडाभर बऱ्यापैकी फ्रेश राहू शकतो, फ्री राहू शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं खूप खूप स्वागत करते. ह्या टाईपचा व्हिडिओ मी आधीसुद्धा बनवला होता, पण पुन्हा बनवण्यामागचं कारण हेच होतं की जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनासुद्धा ही सर्व माहिती मिळावी म्हणून. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.